नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर बघितलं तर मार्केटनी एक बुलिश मोमेंटम दाखवला, एक रिकव्हरी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालेली आहे. आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, व्यवस्थित समजून घेतला असेल, तर आपण काल डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोठा मोमेंटम झालेला आहे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. आणि जे तुम्हाला मी 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण दिलं होतं, म्हणजे ॲव्हरेजली जर बघितलं तर निफ्टी 150, 200, 250 पॉईंटचा ॲव्हरेजली मोमेंटम करते. आणि काल जर निफ्टी बघितलं तर 500 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम झाला होता. त्यामुळे ॲव्हरेजपेक्षा जास्त डाऊनफॉल आपल्याला मार्केटमध्ये ऑलरेडी बघायला मिळाला होता. आणि आपण हे देखील डिस्कस केलं होतं की निगेटिव्ह साईडला जर मार्केट जात असेल किंवा सपोर्ट ब्रेक होत असेल तर निगेटिव्ह साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल नाही आहे. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक रिकव्हरी, एक पुलबॅक आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आणि तोच पुलबॅक आपल्याला इकडे निफ्टीमध्ये दाखवलेला आहे. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर आय होप तुम्हाला कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमधनं आणि रेग्युलर जे आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये शिकत असतो प्राइस ॲक्शन, काही ना काही तुम्हाला शिकायला मिळत असेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं हे सांगण्याचं मत असतं किंवा हे सांगण्याचा प्रयत्न असतो की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, मार्केटमध्ये तुम्हाला काही शिकायचं असेल तर चार्ट रीडिंग करणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या इंडेक्सचे, वेगवेगळ्या स्टॉकचे चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करा. आता हे चार्ट रीडिंग तुम्हाला कधी समजणार आहे? जेव्हा तुम्हाला काही प्राइस ॲक्शनचं बेसिक नॉलेज, ॲडव्हान्स नॉलेज असेल तेव्हा तुम्हाला चार्ट रीडिंग करायला सुद्धा थोडंसं समजणार आहे, थोडंसं बरं वाटणार आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्राइस ॲक्शन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. काय सेटअप बनतात ते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतात ते, चार्ट पॅटर्न काय बनतात ते, डिमांड सप्लाय झोन काय बनतात ते, हे प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये थोडं जितकं जमन तितकं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, प्राइस ॲक्शन रिलेटेड म्हणा, मार्केट रिलेटेड म्हणा, मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर रिलेटेड म्हणा, पोझिशन सायझिंग रिलेटेड म्हणा, रिस्क टू रिवॉर्ड रेशो, त्याचसोबत रिस्क मॅनेजमेंट, मार्केट सायकोलॉजी, ह्युमन सायकोलॉजी, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन, ह्या ज्या प्राइस ॲक्शन आणि अदर ज्या गोष्टी आहेत, ह्या संपूर्ण गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची लिंक आहे, ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे मित्र ऑलरेडी शिकत आहेत, ऑलरेडी शिकलेले आहेत कोर्समधनं काही ना काही, ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर स्वतःकडे एज्युकेशन घेणं गरजेचं आहे, स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. शॉर्टकट किंवा दुसऱ्याच्या जीवावरती जर तुम्ही मार्केट करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच मार्केटला रामराम ठोका, कारण की मार्केटमध्ये शॉर्टकट नाही आहे. जितकं तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करसाल, जितकं तुम्ही एज्युकेशन, लर्निंग घ्यायचा प्रयत्न करसाल मार्केट रिलेटेड, तरच तुम्ही याच्यामध्ये टिकू शकता. अन्यथा ही गोष्ट आहे, मार्केट जी गोष्ट आहे ती खूप 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 जास्त अवघड आहे. ओके, सो कृपा करून शॉर्टकट आणि दुसऱ्याच्या जीवावरती मार्केटचा विचार करू नका. ओके. आणि आता जर बघितलं तर मार्केटमध्ये एक रिकव्हरी बघायला मिळाली आहे. आता ओव्हरऑल प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्स आपण डिस्कशन करणार आहोत सोमवारच्यासाठी. उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे, वीकेंड आहे. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करत जावा. आणि व्हिडिओमधनं फक्त बघायचं म्हणून बघू नका, काहीतरी त्यातनं शिकण्याचा प्रयत्न करत जावा, समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. ओके. नाहीतर काय की फक्त बघायचं म्हणून बघितलं आणि त्यातनं काही शिकण्याचा प्रयत्न करत नसेल तर मग याचा काही उपयोग नाही आहे. आणि जितकं मी एक्सप्लेन करून सांगत असतो, जितकं जीव ओतून सांगत असतो, ते थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. ओके. आता निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या डिटेलमध्ये डिस्कशन करूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि ह्या ज्या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट, आय होप तुम्ही सगळे कंप्लीट करसाल. ओके. येऊया चार्टवरती. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर हा कालचा मोमेंटम होता. ओके, डाऊन साईडला
शेवटची लेवल आपण काय डिस्कस केली होती, शेवटचा सपोर्ट नो ट्रेडिंग झोनचा 25,387 केली का लेवल ब्रेक? नाही केलेली. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर कुठं होता? 25,511. रिकव्हरी घेतला काही ते रेजिस्टन्स छोटा आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक आणि एक कप अँड हँडल पॅटर्न, म्हणजे एक बुलिश प्रायजेक्शन केली. त्याच्यानंतर जर बघितलं तिकडनं बुलिश मोमेंटम कुठपर्यंत दाखवलं? बुलिश मोमेंटम 25,640च्या आसपास, म्हणजे या लेवलवरती बुलिश मोमेंटम दाखवला. बुलिश साईडची लेवल काय होती? थर्ड लेवल 25,637. तिथे तिकडे डबल टॉप दाखवला, म्हणजे जो बुलिश मोमेंटम होता तो कुठपर्यंत आपण डिस्कस केला होता? 25,638, 25,650 पर्यंत. तिथपर्यंत मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला. तिकडनं जर बघितलं तर एक डबल टॉप केला आणि एक 3PM मध्ये देखील एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी मार्केटने एक प्रायजेक्शन दाखवली. आपण हे कालच्या अॅनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये एक रिकव्हरी बघायला मिळते. डाऊन साईडला मार्केट थोडंसं रिस्क टू रिवॉर्ड फेवरेबल नाही. जर काहीशी बेरिश प्रायजेक्शन करून जर मार्केट टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक झाली असती तर मग एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला असता. तर तशा पद्धतीने की प्रायजेक्शन झाली नाही, परंतु जी बुलिश प्रायजेक्शन आपण डिस्कस केली होती ती बुलिश प्रायजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली. आता ओव्हरऑल जर बघितलं तर अशा पद्धतीचा काहीचा आजचा ट्रेडिंगचा सेशन होता शुक्रवारचा. ओके, तर ओव्हरऑल तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसं होतं कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आणि सगळ्या लेवल आता रिमूव्ह करूया निफ्टीच्या. आता प्रायजेक्शन समजून घ्यायचा प्रयत्न करा. ही जर लेवल बघितली तर एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर इकडे सपोर्ट आणि हा एक रिकव्हरी. आता इकडे जर बघितलं तर ज्या पद्धतीने हा नेगेटिव्ह मोमेंटम होता, एक साधारण जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स होता, इकडे डबल, हा एक पुल बॅक म्हणजे रेजिस्टन्स. आज जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे, म्हणजे या लेवलवरती जर बघितलं तर आपल्याला एक ट्रिपल टॉप बघायला मिळते. ओके, म्हणजे इकडनं जर बघितलं तर एक सप्लाय झोन होता, या लेवलवरनं सप्लाय होता, मार्केट खाली आलं, मार्केट परत रिकवर केलं, या लेवलवरती सप्लाय झोन होता, मार्केट खाली आलं, मार्केट परत रिकवरती केलं, या लेवलवरती सप्लाय झोन होतं, मार्केट खाली आलं. म्हणजे जर ओव्हरऑल जर बघितलं तर ही जी रेंज आहे ही रेंज रेजिस्टन्सचं काम करते, सप्लाय झोन आहे बेसिकली. जर बघितलं तर साधारण 25,650 25,060 वरती आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, मग ही जर ओव्हरऑल प्रायजेक्शन बघितली एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक हेल्दी पुलबॅक आहे हा. ओके, हा एक हेल्दी पुलबॅक आहे. अजूनही जरी विचार केला तर आपल्याला इकडे एक हेल्दी पुलबॅक नंतर अजूनही याचा विचार केला, जरी आज 116 पॉईंट पॉझिटिव्ह क्लोजिंग असते निफ्टीची, परंतु हे जे प्राइस स्ट्रक्चर आहे हे थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळत आहे. कुठपर्यंत नेगेटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे? जोपर्यंत निफ्टी या रेंजच्या खाली आहे, ओके, या रेंजच्या खाली, ही जी रेंज आहे या रेजिस्टन्सच्या खाली, तोपर्यंत हे जे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते निफ्टीमध्ये ते थोडंसं बेरिश, थोडंसं नेगेटिव्ह, थोडंसं कमकुवत स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते. ओके, परंतु जर ह्या लेवल जर ब्रेक करत असेल, आपण इकडे बघा ह्या लेवल, ह्या ज्या रेजिस्टन्स लेवल आहेत ह्या रेजिस्टन्स लेवल जर ब्रेक करत असेल तर परत हा जो हाय आहे हा हायपर्यंत आपल्याला स्पेस ओपन होताना दिसू शकतो. परंतु त्याच्यासाठी हे जे रेजिस्टन्स लेवल आहेत या लेवलवरती जे कॉल रायटर आहेत हे थोडेसे इकडे मार्केटनी पुश केल्यानंतर, हा रेजिस्टन्स ब्रेकआउट दिल्यानंतर आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. परंतु आत्ताचं जर प्रायजेक्शन बघितली तर आत्ताची प्रायजेक्शन थोडीशी आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळते. मग आता नेगेटिव्ह आहे, परंतु इकडे सपोर्ट काय बघायला मिळतो? या लेवलवरती सपोर्ट आहे. ओके, हा एक साधारण 25,530 25,525च्या आसपास एक सपोर्ट बघायला मिळते. मग रेंज जर बघितली तर ही एक रेंज बघायला मिळते, ही एक रेंज बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर हा डबल टॉप आहे, इकडेच बघितलं तर एक ट्रेंड लाईन आहे. आणि आजचे जे हे दोन स्विंग आहेत या लेवलच्या जर खाली निफ्टी येत असेल तर इकडे परत आपल्याला आजचा जो लो आहे तो लो परत एकदा बघायला मिळू शकतो, म्हणजे हा एक स्पेस निर्माण होताना दिसतोय. मग कन्फ्युजन कुठे राहते? कन्फ्युजन राहते ह्या झोनमध्ये. ओके, इकडे पण कन्सोलेशन होतं, इकडे जर बघितलं हे कन्सोलेशन आहे, म्हणजे साधारण 25,525 ते साधारण 25,630 ही जी रेंज आहे ही आपल्याला एक कन्सोलेशनची रेंज बघायला मिळते. इकडे मार्केटमध्ये आपल्याला एक कन्फ्युजन प्राइजेक्शन बघायला मिळते. ओके, समजते? ओव्हरऑल प्राइजेक्शन जर बघितली
तर हे सगळं आपल्याला प्रायजेक्शन, जेव्हा तुम्हाला प्रायजेक्शनचं नॉलेज येईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडं थोडं समजायला सोप्या जातील. परंतु जर तुमच्याकडे प्रायजेक्शनचं कुठलंही नॉलेज नसेल, हे मी काय सांगतो तुम्हाला हे देखील समजणार नाहीये आणि तुमचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे वारंवार 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 मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की चार्ट रीडिंग करत जावा, चार्टमध्ये काय गोष्टी बनतात ते त्याच्याकडे लक्ष ठेवत जावा, प्रायजेक्शन काय बनते हे तुम्हाला समजायला पाहिजे, त्याचसोबत डिमांड सप्लाय काय बनतोय हे समजायला पाहिजे, कुठे चॅनल बनतोय, कुठे डबल टॉप बनतोय, कुठे मार्केट सपोर्ट घेतोय, कुठे मार्केटमध्ये काही बेरिश प्रायजेक्शन बनते, बुलिश प्रायजेक्शन बनते. ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला हळूहळू समजणार आहेत आणि ज्या वेळेस ह्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतील, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही चार्टचं ॲनालिसिस करू शकता. मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येऊ शकतो, बेरिश मोमेंटम येऊ शकतो. ही जी प्रायजेक्शन आहे हे तुम्हाला समजायला थोडासा वेळ लागू शकतो, परंतु प्रॅक्टिस 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 करत करत जर गेलं ना, तर तुम्हाला हे जे चार्ट रीडिंग आहे ना, हे चार्ट रीडिंग तुम्हाला समजायला लागू शकतं. ओके, त्यामुळे आधी मार्केटचं नॉलेज घ्या, त्याच्यानंतर मार्केटचा विचार करा. ओके, आणि ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत प्रायजेक्शन रिलेटेड, ह्या सगळ्या कन्सेप्ट डिटेल्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही शिकण्यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओके ओके, आय होप तुम्हाला ओव्हरऑल जो व्ह्यू बनतोय तो तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण लेवल मार्क करूया. बघा, लेवल मार्क करणं ठीक आहे, परंतु लेवल काय बनतात ते, लेवल कशा बनल्या ते, हे लेवल, आता हा जो रेजिस्टन्स आहे आपण इकडे मार्क केलाय. टेक्निकली जर बघितलं इकडे डबल टॉप आहे, इकडे जर बघितलं तर आपल्याला परत इकडे सपोर्ट बघायला मिळतो. म्हणजे जो सपोर्ट होता बघा इकडे, त्याने काय केलं, इकडे रेजिस्टन्सचं काम केलंय. म्हणजे जो इकडे डिमांड झोन होता तो इकडे काय झालाय, तो इकडे सप्लाय झोन झालाय. म्हणजे हे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला समजता आले पाहिजे. ओके, आता जर बघितलं तर या लेवलवरती एक बुलिश मोमेंटम होता, या लेवलवरती एक बुलिश मोमेंटम होता. आता परत जर बघितलं तर या लेवलवरती परत आपल्याला छोटे छोटे बुलिश मोमेंटम बघायला मिळते. इकडे पण जर बघितलं तर मार्केटने इकडे प्रायजेक्शन करून इकडे हा ब्रेकआउट दिला होता. म्हणजे हा एक डिमांड झोन इकडे तयार झाला आणि हा सप्लाय झोन, आणि ही एक रेंज तयार झाली ज्या रेंजमध्ये आपल्याला मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन पाहायला मिळते. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजायला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. ओके, तर आपण काही इकडे लेवल मार्क केलं, तर त्या लेवलला आपण इकडे थोडंसं समजून घेऊया. रेजिस्टन्स 25,650च्या आसपासचा रेजिस्टन्स आहे. सपोर्ट जर बघितलं तर 25,540च्या आसपास आहे. साधारण ओव्हरऑल जर बघितलं तर 100 पॉईंटच्या इकडे नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ह्या झोनमध्ये जर बघितलं तर इकडे कुठली प्रायजेक्शन आहे का, इकडे प्रायजेक्शन बघायला मिळत नाही, कन्सोलिडेशन आहे. आता जर बघितलं तर इकडे कन्सोलिडेशन आहे, ही एक नेगेटिव्ह मोमेंटम आहे. आता टेक्निकली जर बघितलं तर हा थोडासा बेरिश आपल्याला प्रायजेक्शन करताना दिसतोय निफ्टी. आता या लेवलच्या खाली जर लेवल ब्रेक होत असेल, डबल टॉप इकडे दाखवलेलं, ही लेवल जर ब्रेक होत असेल तर हे छोटे छोटे जे सपोर्ट आहेत ते परत एकदा बघायला मिळू शकतात. तर काय सपोर्ट आहे तिकडे, हा फर्स्ट सपोर्ट आहे आणि सेकंड सपोर्ट हा आपल्याला बघायला मिळते. तर दोन सपोर्ट आपल्याकडे आहेत. लेवल ब्रेक होती, पहिला सपोर्ट आहे 25,468, सेकंड सपोर्ट आहे 25,381. हे दोन सपोर्ट आपल्याला बघायला मिळते, 1 2. ओके, आता हे सपोर्ट या लेवलवरती एक स्विंग लो होता, त्याच्यानंतर जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो आहे 25,381. हे दोन सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. इकडे जर बघितलं तर टेक्निकली हा छोटासा इकडे ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. ओव्हरऑल जर बघितलं तर प्रायजेक्शन निगेटिव्ह, 40-45% करेक्शन आणि त्याच्यानंतर परत कंटिन्युएशन, हे आपल्याला प्रायजेक्शन बघायला मिळते. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरती डबल टॉप आहे. इकडे जर बघितलं इकडे एक रेजिस्टन्स होता. आता मार्केटने जर कन्सोलिडेशन करून ही जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसे इकडे बुलिश प्रायजेक्शन होईल 25,653. मग त्याच्यानंतर हे जे रेजिस्टन्स आहे हे बघायला मिळू शकतं. ते मग हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट मार्केट होल्ड करून मार्केट नेक्स्ट लेवलवरती जर ब्रेकआउट देते तर मग मार्केटमध्ये काहीशी बुलिश प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. मग त्याचे लेवल काय बनतात ते इकडे जर बघितलं तर टेक्निकली हा एक स्विंग हाय आहे, त्यानंतर जर बघितलं तर हा एक स्विंग आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर कालचा इंट्राडे हाय, या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात.
ओके. तर मग हा 2 डबल टॉपच्या वरती जर मार्केट निघत असेल 25,653, तर फर्स्ट रेजिस्टन्स जो बनतोय तो या लेवलवरती बनतोय 25,736. या लेवलवरती काय ते इकडे मार्केटने एक पुलबॅक घेतलं होतं आणि पुलबॅक देऊन मार्केट निगेटिव्ह झालं होतं. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,800च्या आसपास आहे, राऊंड लेवल आहे. आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 25,885 या लेवलवरती. 1, 2, 3 ह्या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहेत. ओके. डाऊन साईडचे लेवल समजले असतील, बुलिश साईडचे लेवल समजले असतील, नो ट्रेडिंग झोन समजलं असेल. गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अपमध्ये थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. कन्सोलिडेशन करून हा जो गॅप आहे हा फिल करता येऊ शकतो, किंवा थोडंसं इकडे रेंज तयार करून मार्केट जर परत वरती जात असेल तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग गॅप अप नंतर काय प्राइस ॲक्शन बनते, काय सेटअप बनतोय हे बघणं गरजेचं आहे आणि याचं नॉलेज आपल्याला पाहिजे. ओके. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग हे जे सपोर्ट आहे या सपोर्टवरती मार्केट छोटे छोटे पुलबॅक घेऊन थोडंसं आपल्याला मार्केट स्लो होताना दिसू शकतं. ओके. मग गॅप अप गॅप डाऊनमध्ये मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. ओके. चला जाऊया बँक निफ्टीकडे. या काही लेवल आपण काल बँक निफ्टीमध्ये डिस्कस केलं होतं. निगेटिव्ह नंतर बघा पुल बॅक. आता इकडे जर बघितलं तर बघा इकडे कुठे रेजिस्टन्स घेतला याने, इकडनं मोमेंटम दिला मोठे, परत पुल बॅक कुठनं घेतला 60,900 वरती. कोणती लेवल होती? नो ट्रेडिंग झोनची रेजिस्टन्सची लेवल होती. रेजिस्टन्सवरती पुल बॅक घेतला, परत लेवल ब्रेक झाली, त्याच्यानंतर हा बुलिश मोमेंटम. त्या लेवल आपण डिस्कस केलं होतं त्याच्यापेक्षाही मोठा मोमेंटम. म्हणजे इकडे देखील एक चांगली प्राइस ॲक्शन मार्केटने दाखवली. ती प्राइस ॲक्शन ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळालं. ओके. जवळजवळ जर बघितलं तर 432 आणि बॉटमपासून जर बघितलं आपण तर जवळजवळ 750 पॉईंटची रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. ओके. तर सगळे लेवल रिमूव्ह करूया. बघा कालचे लेवल मार्केटनी व्यवस्थित पद्धतीने दाखवले. आता निफ्टीच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये जास्त रिकव्हरी बघायला मिळाली. आणि हा सपोर्ट आपण काल डिस्कस केला होता बघा, हा सपोर्ट, आणि त्या सपोर्टवरूनच परत एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. आता जर बघितलं तर इकडे कुठं रेजिस्टन्स घेतलं या लेवलवरती. सपोर्ट कुठे आहे? ही लेवल जर तुम्ही बघितलं तर या लेवलवरती बघा, इकडे एक लेवल आहे, या लेवलला आपण मार्क केलं तर बघा इकडे सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. आणि थोडंसं ॲडजस्टमेंट करूया कारण की राऊंड लेवल त्याच्या जवळच आहे, तर राऊंड लेवलवरती जाऊया. 61,000 बघा. आता इकडे थोडासा नो ट्रेडिंग झोन आहे तो मोठा बनतोय कारण की मार्केटने ती मोठी रेंजमध्ये अप डाऊन केलं. सपोर्ट जर बघितलं तर खाली या लेवलवरती एक सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर हा एक इंट्राडे आहे आणि त्याच्यानंतर हा एक इंट्राडे आहे. ओके. आता इकडे तुम्ही म्हणसान 2 इंट्राडे आहे कसं, तर या दिवशीचा हा इंट्राडे हाय आहे आणि या दिवशीचा हा इंट्राडे आहे, तर 2 इंट्राडे हाय आपण इकडे मार्क केलेले आहेत. ओके. रेंज जर बघितलं तर 61,000 आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 61,375, म्हणजे साधारण 375 इकडे जर बघितलं तर पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मिळतो. ओके. आता एक नेगेटिव्ह इकडे 50% पेक्षा जास्त रिकव्हरी दाखवली होती आणि कन्सोलिडेशन केलं, म्हणजे आपल्याला काय बघायला मिळते? रेंज, ही रेंज बघायला मिळते. ओके. ही जर लेवल ब्रेक होती तर परत मग हा स्विंग आणि हा स्विंग, म्हणजे 61,520च्या आसपास फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 61,660 वरती आहे सेकंड रेजिस्टन्स. तर हे 2 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. ते डाऊन साईडला जर बघितलं तर या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे, एक छोटा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर हा स्विंग 60,776 आणि सेकंड स्विंग जर बघितला तर 60,584 या 2 लेवलवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळतात. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्स झोनमध्ये होतोय. थोडंसं गॅप अप नंतर मार्केट थोडंसं गॅप फिल करताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. गॅप अप गॅप डाऊन नंतर मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. ओके. तर या देखील लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता अभ्यासासाठी. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये देखील एक शार्प सेलिंग नंतर एक पुलबॅक बघायला मिळालं आहे आणि काहीशी आपल्याला इकडे बेरिश फ्लॅग पोल पॅटर्न बघायला मिळत आहे. आता ओव्हरऑल जर विचार केला सेन्सेक्सचा
तर सेन्सेक्सने देखील बघा इकडे ही लेवल होता, हाच सपोर्ट, इकडे सपोर्टवरनं रिकव्हरी दाखवली आहे. इकडे देखील एक डबल टॉप आपल्याला बघायला मिळते 83,100 वरती. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलती एक सपोर्ट बघायला मिळते. स्विंग लो जर बघितलं तर हा स्विंग लो आहे. बुलिश साईडला रेजिस्टन्स जर बघितली तर हा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे आणि एक ग्राउंड लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. कन्सोलिडेशन कुठं बघायला मिळते? प्राइस ॲक्शन समजून घ्या. एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर एक 40-45% एक रिकव्हरी बघायला मिळाली. ओके, इकडे डबल टॉप बघायला मिळते, म्हणजे ही एक सेलिंगची लेवल आहे 83,100ची. आणि सपोर्ट जर बघितला तर 82,710 वरती एक सपोर्ट बघायला मिळते, म्हणजे ही एक कन्सोलिडेशन आहे. नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळते. मार्केट जर काहीशी प्राइस ॲक्शन करून ह्या डबल टॉपच्या वरती जर निघत असेल तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते. आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे, फर्स्ट रेजिस्टन्स 83,400, सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 83,600 आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 83,800च्या आसपास आपल्याला हे 3 रेजिस्टन्स बघायला मिळतात. सपोर्ट जर बघितला तर इकडे सपोर्ट आहे 82,711 वरती नो ट्रेडिंग झोनचा. इकडे पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 82,500च्या आसपास आणि सेकंड सपोर्ट आहे 82,233च्या आसपास. ओके, तर या काही प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळतात, काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं आपल्याला मार्केटमध्ये पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली तर मार्केट काहीशी प्राइस ॲक्शन करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर परत या 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ही सपोर्ट लेवल आणि ह्या रेजिस्टन्स लेवल या झोनमध्येच आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. ओके, म्हणजे गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं स्लो होऊ शकतं. गॅप अप नंतर मार्केट जर रेंज बनवून इंट्राडे हाय ब्रेक करत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. ओके, ओव्हरऑल जर बघितलं स्ट्रक्चर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी आणि सेन्सेक्स जे आहे ते थोडेसे निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळतात. ते बँक निफ्टी जर बघितलं तर आज बऱ्यापैकी रिकव्हरी दाखवलेली आहे. ओके, सो निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जर निफ्टी सेन्सेक्समध्ये जर सपोर्ट ब्रेक होत असतील ओपनिंग नंतर, ओके, तर थोडंसं सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं. परंतु जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर कन्सोलिडेशन करून जर रेजिस्टन्स ब्रेक होत असतील तर थोडासा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आत्ताची जी क्लोजिंग आहे ती काहीशी न्यूट्रल क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. ओके, आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर स्वतःवर लर्निंग करा, स्वतःवरती काम करा, थोडंसं एक्सपिरियन्स घ्या, मार्केटचं जे नॉलेज आहे ते घ्यायचा प्रयत्न करत जावा. ओके, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणीपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. ओके, आणि तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.